काय म्हणले? माझा नाही हात पाय नाक आणि डोळे मुख बोलाया वचन काहीच नाही माझं. डोळा पडली झापड नाक मुख गळू लागले आणि लाळ आणि शेंबूड. मग असे आपल्याला सगळे हाड करणार आहेत का काय? श्वानापरी गती झाली. आपली हाड म्हणणारा कुत्र्यासारखी आपली गती होती, पण तरी आपण त्या संसारात मध्ये करीत राहतो. सुनबाई आल्या आपण तरी राहू दे, तुला नाही येत चांगलं करता, मी करते. ती उद्या सुन म्हणते करा, काय करा तुम्ही. आता तुम्ही म्हणता तुम्हाला सुना इथल्याला सांगायले ते काय द्यायला नाही. हा नाही तर म्हणतात घरी जाऊ काय. मग तशी आपली कोण गती होती, कशी गती होती आपल्याला दुसऱ्या चरणात म्हणतात. काय म्हणले? माझे सुख मजा दावेले डोळा. आपल्याला असे सद्गुरू काय करतात? आपलं सुख दाखवतात. काय करतात? आपलं सुख. आणि सुख कुठे? आपल्याच पशी. पण जेव्हा आपण या पंच महाभूताचा निराश करू, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 4 अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 प्राण, याचा जेव्हा आपण निराश करू ना, तेव्हा कळणार आपलं सुख. नाही तर ह्या सगळ्या समुदायाला मिळून म्हणल्या कसं मिळेल आपल्याला सुख? नाही मिळणार. म्हणून जोपर्यंत आपण गुरुकडे येत नाही तोपर्यंत हे कळत नाहीत. आणि गुरुकडे नुसतं आपण घरी वाचून बसलं तरी आपल्याला हे कळत नाही. आणि ज्याला वाचून घरी कळतं ना ते भाग्यवान. काय? ते भाग्यवान. मग गुरुच्या संगतीत कळतं. म्हणून जोपर्यंत आपण ह्या अन्नमय कोशाचा तिरस्कार करत नाहीत, अन्नमय कोशाला बाधा करत नाही, मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, आणि ह्या कोशातीत व्हायचं. आपल्याला काय करायचं? कोशातीत व्हायचं. आणि ह्या कोशातीत होण्यासाठी आपल्याला सप्त ज्ञानाच्या भूमिका कळायला पाहिजेत. तेव्हा आपल्याला ह्या 5 कोशाचा, ह्या पंचमहाभूताचा निराश करता येतं. जोपर्यंत आपण ज्ञानाच्या भूमिकेत येत नाहीत तोपर्यंत हे वर्मा कळत नाहीत. ज्ञानाच्या भूमिका पहिली शुभ इच्छा आहे, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, आसनशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा. ह्या 6 ओलांडावं लागतात ज्ञानाच्या भूमिका. तेव्हा त्या 7वे भूमिकेत तुर्यातीत आहे. काय? तू तुर्यातीत आहे असं कळत. बरं तर याच्यावर समजत का अजून? नाही. त्याच्या पुढे जावं लागतंय. काय करावं लागतं? त्याच्या पुढे जावं लागतंय. जसं आपण रेल्वेत आता 2 दिवसात रामेश्वराचा प्रवास केला, मग आता लगेच रामेश्वर आलं का? नाही. तिथून एसटीत जायचं, एसटीतून पुन्हा ऑटोत जायचं, ऑटोतून आपल्या ठिकाणाला यायचं. तसं इथं आपल्याला चलत अध्यास करावा लागतो. मग काय करावं लागतं? आपल्याला वाटतं जाऊ द्या, एक पंचकरण ऐकलं ना आपलं सगळं काम झालं. नाही. मग आपल्याला अध्यासाचे 8 प्रकार आहेत. काय आहेत? 8 प्रकार. पहिला ज्ञान अध्यास आहे, दुसरा अर्थ अध्यास आहे. आणि बरं ते 2च आहेत का? नाही. त्याच्या पोटामध्ये केवळ संबंधासहित संबंधीचा अध्यास आहे, केवळ धर्मासहित धर्मीचा अध्यास. आता कोणाचे आपल्या देहाचे संबंध नाहीत, पण आपण सगळ्याचे संबंध लावून घेतलेत. काय घेतलेत? संबंधासहित संबंधीचा अध्यास आहे. केवळ धर्म. आपला धर्म कोणता आहे? आपण कोण्या धर्मानं वागायलो? आपण आता या वरात हे धर्म म्हणतो. आपला धर्म सच्चिदानंद स्वरूप आहे, पण आपण ह्या 3.5 हाताच्या देहाचे धर्म केवळ धर्मासहित धर्मीचा अध्यास घेतला. काय घेतला? धर्मास. आणि हेच अध्यास पुन्हा 4 नाही, त्याच्या पोटामध्ये अनन्य अध्यास, अनंतर अध्यास, स्वरूप अध्यास आणि संसर्ग अध्यास. याच्या पलीकडे जायचं चाटे महाराज.
नाही नाही झोपीत नाही, जाग्या येतात. हां त्या टकटक पाहिल्यात मग आपल्याला काय याच्या पलीकडे जायचं, कशाच्या, ह्या अध्यासाचा. आणि मग कळावं लागेल तुझे माझे सुख मजा दावेले डोळा. मग आपलं सुख कळणार आहे, काय सुख कळणार आहे. सुख आपल्याला वाटतं जरासं काय मिळालं की त्याच्यात, घरात टी व्ही आणली, गाडी घोडी आणली की आपलं वाटतं आपल्याला त्याच्यात सुख आहे. नाही नाही, त्याच्यात सुख नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख परवाता एवढे. बघा जेव्हा नवीन टी व्ही आलत्या ना तेव्हा लय आनंद वाट लागला. टी व्ही आली, टी व्ही आली, टी व्ही आली, टी व्ही, आणि रामायण सुरू होतं. काय होतं, रामायण सुरू होतं. असा आनंद आणि आनंद. मग काय वर्षात 6 महिन्याला त्या टी व्ही मधली ट्यूब शॉर्ट झाली. काय झाली, नेली दुकानावर. त्या दुकानदार म्हणले ही ट्यूब तुम्हाला इथं भेटत नाही म्हणले, औरंगाबादला जा नाही तर नांदेडला जा. मग आता सुख झालं का दुःख झालं, दुःख झालं. मग त्या विषयात सुख होतं का, नाही, विषयात सुख नाही. सुख हे आपलं स्वरूप आहे आणि ह्या स्वरूप बघा काय सांगितलं तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवा संगते सुख वाटे जीवा. ह्या जीवाला फक्त सुख कुठं वाटतं, संताच्या संगतीत, जीवाच्या संगतीत नाही. आणि जीवाला तर जीवाची संगत करा वाटते का संताची संगत करा वाटते, जीवाला जीवाची संगत करा वाटते. आणि जीव कसा आहे, हा जीव लडका, हा बी जीव लडका. लडक्यापाशी लडकं गेल्यावर आपलं रडणं कवा थांबणार आहे, नाही थांबणार. लडक्यापाशी लडकं गेलं थांबत नाही. मग लडक्या जीवानं कुठं जावा, बरं संताकडे जावा. बरं लडका जीव देवापाशी गेला, देव म्हणताय तुला मी सगळं दिलं, आता तू किल्ल्या कोणाच्या हातात येतात, काय मोक्षाच्या किल्ल्या संताच्या हाती दिल्या. ह्या किल्ल्या कोणाच्या हातात दिल्या, देव म्हणतात ह्या किल्ल्या माझ्या जवळ नाही तर मी तुला सगळं दिलं. ह्या किल्ल्या संताच्या हातात दिल्या. कोणाच्या, संताच्या हातात दिल्या. म्हणले तू कोणाकडे जा, संताकडे. आणि संताकडे गेल्यानंतर आपलं रडणं थांबत आहे का नाही थांबत, थांबते बरं का. म्हणून संताकडे जाऊ. आणि संताकडे गेल्यानंतर मग तया उत्तराई व्हावे कोण्या गुण.